नमस्कार. हॅलो मित्रांनो. आजचा विषय किंवा आजचा टॉपिक मुद्दामून मी आज एक व्हिडिओ बनवतोय. माझा जीवाशी असलेला हा व्हिडिओ आहे आणि आजची जी काय विमान दुर्घटना झालेली आहे गुजरातमध्ये, एअर इंडियाचं फ्लाईट 171 अहमदाबाद टू गॅटविक म्हणजे लंडन इथे फ्लाईट असलेली, शेड्यूल्ड फ्लाईट असलेली ही फ्लाय करताच विदिन 1 मिनिटमध्ये ती क्रॅश झाली आहे. ही अत्यंत मोठी दुर्घटना आहे आणि जगामध्ये खळबळ माजवणारी ही घटना आहे आणि भारतासाठी तर आजचा हा काळा दिवस आहे आणि एअरलाईन इतिहासामध्ये किंवा एअर इंडस्ट्रीच्या इतिहासामधला हा सगळ्यात मोठा काळा दिवस आहे. जे आजची गंभीर दुर्घटना घडली आहे, ह्यामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व लोकांना मी एडी सक्सेस MBBS अब्रॉडचा डायरेक्टर डॉक्टर अमित दोरकर यांच्याकडून श्रद्धांजली मी वाहत आहे. मी या भारताचा नागरिक म्हणून किंवा जगातला एक ट्रॅव्हलर म्हणून मी प्रेक्षकांना म्हणा किंवा सगळ्यांसाठी माझा संदेश आहे, मी एक फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर म्हणून किंवा मी फ्रिक्वेंट फ्लायर आहे. मी वर्षातून किमान 60 ते 70 वेळा मी फ्लाय करतो इंटरनॅशनली, ग्लोबली. आणि मी फार अवेअर आहे. मी 2014 पासून फ्लाय करतोय. 2014 पासून ते आजपर्यंत मी हजारो फ्लाईट्स केलेल्या आहेत आणि मला ह्या फ्लाईट्समध्ये जाताना मी स्पेशली खूप काळजी घेतो. तिकीट घेताना सुद्धा एअरक्राफ्ट कोणता आहे, कुठल्या प्रकारचे एअरक्राफ्ट आहे, ह्याचे मेकर्स कोण आहेत. म्हणजे जसं जगामध्ये 2च कंपन्या आहेत त्या विमान बनवतात. आता चायनाची एक कंपनी आली आहे, तिसरी कंपनी आली आहे जी विमान बनवते. पण शक्यतो तरी आज तागायत ट्रस्टेड कंपन्यांमध्ये फक्त फ्रान्स आणि बोईंग, अमेरिकेचं बोईंग आणि एअरबस हे दोन्हीच बनवतात. मला सगळ्याच विमानांची माहिती आहे. 2015 साली मी अमेरिकेला गेलो होतो. तर हेच आता जे क्रॅश झालेलं विमान आहे, हे 787 या शृंखलेतलं सगळ्यात मोठं आणि याचं नाव आहे ड्रीम लायनर 787. ड्रीम लायनर 787 हे क्रॅश झाल्यामुळे जगातले भले मोठे पायलट्स, बोईंग कंपनी स्वतः ही सदम्यामध्ये आहे किंवा खूप शॉक मध्ये आहे. ड्रीम लायनर 787 हे सगळ्यात ऍडव्हान्स एअरक्राफ्ट आहे जे 10 वर्षापूर्वी आणलं गेलं होतं आणि हे क्रॅश झालं. ड्रीम लायनर 787 हे कधीच आतापर्यंत क्रॅश झालेलं नाहीये. हे पहिलंच एअरक्राफ्ट असं आहे एअर इंडियाचं जे क्रॅश बराच वेळ. एअर इंडियाच्या क्रू बरोबर भरपूर वेळा मी फ्लाय केलेला आहे, भरपूर वेळा इंटरनॅशनल रूट्समध्ये गेलो आहे. एसी कधी कधी चालू नसतो, कधी कधी विंडो निघलेली असते, मिड एअर मध्ये विंडो निघलेली असते, एसी चालू नसतो, LEDs बंद असतात, पुस्तक वाचण्याची सुविधाची लाईट असते ती बंद असते किंवा एअर होस्टेसला कॉलिंग करायचे बटन असतात ते बंद असतात. हे एअर इंडियाचे मल्टिपल प्रॉब्लेम्स आहेत आणि हे जे विमान आता कोसळले ते हे 10 वर्षापूर्वी कमिशन झालं होतं. त्याची पहिली फ्लाईट 10 वर्षापूर्वी होती, म्हणजे 2013 साली हे कमिशन झालं होतं. तर जवळपास एअर इंडिया हे मेंटेनन्स मध्ये आहे का असं मला म्हणायचं आहे. आणि एअर इंडियाच्या खरोखरच सगळ्याच फ्लाईटमध्ये ह्या सगळ्या टेक्निकल ह्या इंटरनल गोष्टींचा प्रॉब्लेम्स आहेत. आता तुम्ही समजून घ्या, जर टेक्निकल इंटरनल एअर कंडिशन्स, LEDs, एंटरटेनमेंट लाईट्स किंवा एंटरटेनमेंट LEDs ह्या जर टेक्निकली बंद असतील किंवा हा उपयोगात येत नसतील आणि टेक्निकली बंद आहेत, तर का नाही APU म्हणजे जे सगळ्यात मोठा कंट्रोल पॅनल असतो, बोर्ड असतो, तिथे गडबडी का नसेल, तिथे तांत्रिक बिघाड का नसेल. जर पॅसेंजरच्या प्रत्येक चेअरवरती जर तांत्रिक बिघाड असेल तर आत का नसू शकतो, हा एक मोठा प्रश्न आहे. एअर इंडियाची जवळपास सगळीच विमानं ही जुनी विमानं आहेत, 10 वर्षापूर्वीची, 9 वर्षापूर्वीची विमानं आहेत. ह्याचा मेंटेनन्स वरती फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. किंवा मी स्वतः फ्लाय करतोय, मी बघितलंय हे काही चालू नसतंय तिथे, कधी एसी नसतोय, कधी ते जे टच स्क्रीन असतात एंटरटेनमेंटचे त्या फार गरम होतात, एकदम गरम झालेल्या असतात त्या, असा प्रकार घडतो भरपूर.
त्याच्यामुळे मी ठराविक एअर इंडियाच्या फ्लाईट मी जातो त्यावेळी बघतो आता एअर इंडियाने नवीन विमानं घेतलेली आहेत. A350 नावाचं सगळ्यात ॲडव्हान्स एअरक्राफ्ट घेतलेला आहे. घेऊन त्याला आता मला वाटतं फक्त 6 महिनेच झाले. अशा एअरक्राफ्टमध्ये आम्ही फक्त चॉईस करून फ्लाय करतो, कारण की मी फ्रिक्वेंट फ्लायर असल्यामुळे मला सगळ्याच विमानांची खासियत माहिती आहे, सगळ्याच प्रकारची विमानं माहिती आहेत. तुम्हाला सांगायचं गेलं तर एअरबसने जगातलं सगळ्यात मोठं विमान बनवलंय A380. ते इतकं सुरक्षित आहे की दुबई ते ऑकलंड किंवा दुबई ते न्यूझीलंड इतकं नॉनस्टॉप फ्लाय करते येते. दुबई हे A380 सारखं विमान आहे. 120 विमानं त्यांच्याकडे आहेत आणि ते मेंटेन करतात. त्यानंतर आता नवीन जातीचं ॲडव्हान्स एअरक्राफ्ट आलंय A350, हे जे एअर इंडियाने पण घेतलेलं आहे. पण ही जुनी विमानं वापरात का, आणि जर ती वापरात आहेत तर ती सगळी ओके आहेत का? आत्ताच्या झालेल्या दुर्घटनेवरून फार मोठा शॉक बसलेला आहे. तर हे एअर इंडियाने स्वतःच्या गोष्टीमध्ये आपण झाकून बघितलं पाहिजे. विकत घेताना सगळी जुनी विकत घेतली का विमानं ट्रान्सफर करताना का, आणि ती फ्लाय करण्यास योग्य आहेत का? जर अशा टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील तर फ्लाय करणं किती धोकादायक आहे. आणि आजच ते धोका बघितला. मी इतर वेळेला भरपूर लोकांना सल्ला देतो की सध्या एअर इंडिया ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहे. आता चेंज होते, एअर इंडिया बदलत चालली आहे. नवीन ग्रुप त्यांचं बदल घडवत आहे. पण बदल घडवत असताना, नवीन एअरक्राफ्ट आणत असताना जुन्या एअरक्राफ्टला तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. जे एअरक्राफ्ट अगदीच चालू नाही आहेत, ज्याचा आतले एअर कंडिशन खराब आहेत, LED चालत नाही आहेत, कॉल बटन चालत नाही आहेत, चेअर्स वर्किंग नाही आहेत, असे तुम्ही फ्लाईच नाही करायला पाहिजे. जर तुम्ही पॅसेंजर सिटिंग एरियामधले टेक्निकल प्रॉब्लेम्स भरपूर आहेत तर केबिनमध्ये का नसावे? आणि भारत तर इतक्या क्राऊडेड संख्येचा देश आहे, तर याच्यामध्ये एवढी मेंटेनन्स होते का? मग ही जुनी विमानं कशाला? हे जे विमान दुर्घटनाग्रस्त झालंय, हे विमान जगातलं सगळ्यात ॲडव्हान्स एअरक्राफ्ट आहे. 787 ड्रीम लायनर ह्याला म्हणतात. ह्या जातीचं विमान कधीच क्रॅश झालं नव्हतं. हे पहिलीच वेळ ही क्रॅश व्हायची. तर का हे ओल्ड झालं होतं? ह्याचं ठिकठिकाण ह्याची मेंटेनन्स केअर घेतली नव्हती का? हे सगळं शोधून बघायला लागणार आहे. अर्थातच ज्यावेळी ह्याचा ब्लॅक बॉक्स सापडेल त्यावेळी हे समोर येईलच नक्की कारण काय आहे. पण तरी देखील एअर इंडियानं हे कॉम्पिटिशनच्या युगामध्ये एअर इंडियानं ही जुनी विमानं ताबडतोब थांबवली पाहिजे आणि नवीन विमानांचाच वापर करून ह्या मोठ्या मोठ्या लॉंग हॉल फ्लाईट ज्याला म्हणतात, म्हणजे जसं अहमदाबाद टू लंडन, दिल्ली टू, आणि एअर इंडियाचं वैशिष्ट्य असं आहे की एअर इंडिया दिल्ली टू सॅन फ्रान्सिस्को आणि मुंबई टू न्यूयॉर्क डायरेक्ट फ्लाईट करते. तर असे करत असताना एअर इंडियाने खरोखरच काळजी घेतली पाहिजे आणि खरोखरच सगळे एअरक्राफ्ट चांगले आहेत का हे परत एकदा तपासून बघितलं पाहिजे आणि नवीन एअरक्राफ्टचं अपग्रेडेशन केलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे ॲज अ फ्रिक्वेंट फ्लायर म्हणून. नमस्कार मित्र, थँक्यू.